प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. प्रियानो, आजचा संदेश हा स्वर्गरोहणाबद्दल आहे. रॅप्चर वार्ता आहे. प्रियानो, रॅप्चरची खूप आवश्यकता आहे. कारण जेव्हा आपलं रॅप्चर होईल, रॅप्चरच्या द्वारे आपण स्वर्गात जाऊ शकेल. आणि त्यानंतर जे आहे पृथ्वीवर क्लेशाचा काळ सुरू होईल. हा 7 वर्षाचा काळ आहे. आता हे मी म्हणत नाहीये, हे पवित्र शास्त्र म्हणतं. तुम्ही डॅनियलचं पुस्तक वाचा, तुम्ही प्रकटीकरण वाचा, त्यामध्ये सर्व काही उल्लेख झालेला आहे. आणि हे 7 वर्ष जे आहे ते खूपच भयावह वर्ष असतील. त्यातून परमेश्वराचा क्रोध जो आहे तो पृथ्वीवर येणार आहे. त्यामध्ये जे आहे ख्रिस्त विरोधी असेल. आणि त्यामध्ये जे आहे अशा गोष्टी घडतील ज्या पहिला कधी झाल्या नाही पृथ्वीवर. असे भूकंप येतील, कधीही असे भूकंप झाले नाही. अशा महामाऱ्या येतील, कधीही अशा महामाऱ्या झाल्या नाही. असे आजार येतील, असे पॅन्डेमिक येतील, कधीही झालेले नाही आहेत. असे सुनामीज येतील, कधीही झाले नाही आहे. असे वादळ येतील, कधीही झाले नाही आहे. असे युद्ध होतील, कधीही झाले नाही आहे. तर परमेश्वराची इच्छा आहे की आपण ह्यातून नाही जावं. म्हणून तो रॅप्चरच्या द्वारे तो आपल्याला स्वर्गात देणार आहे. पण दुःखाची गोष्ट आहे की पुष्कळ ख्रिस्ती लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. ते म्हणतात की आपल्याला क्लेशाच्या काळातून जावं लागेल, आपल्याला ख्रिस्त विरोधीचा सामना करावा लागेल, आपल्याला असं करावं लागेल, तसं करावं लागेल. प्रियानो, ही चुकीची गोष्ट आहे. कारण देवाची इच्छा अशी नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की लोटच्या वेळेस काय झालं. परमेश्वराने लोटाला आणि त्याच्या परिवाराला वाचवलं. आणि जेव्हा तो तिथून बाहेर पडला, त्या शहरातून बाहेर पडला, सदोम आणि गमोरा, त्याच्यानंतर जे आहे त्याच्यानंतर ते शहर नष्ट झालं अग्नीच्या द्वारे. नोहाच्या वेळेस काय झालं, परमेश्वराने नोहा त्याच्या परिवाराला वाचवलं. म्हणजे ही परमेश्वराची इच्छा आहे. तो आपल्याला यात त्याची इच्छा नाही की आपण ह्यातून जावं. आणि म्हणून रॅप्चर ही एक सुटका आहे. आपण जाऊया 1 थेसलोनिकपत्र अध्याय 1 9 ते 10. येशू ज्याला देवाने मरण पावलेतून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडणार आहे. 1 थेसलोनिकपत्र अध्याय 5 9 ते 10. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. तर प्रियानो, या दोन्ही वचनामध्ये आपल्याला सांगितलं आहे की ही परमेश्वराची इच्छा नाही आहे की आपण ह्या क्रोधाच्या दिवसातून जावं. तो आपल्याला क्रोधाच्या दिवसा अगोदर तो आपली ह्या जगातून तो मुक्तता करणार आहे. कारण त्याची इच्छा नाही आहे. म्हणून क्लेशाच्या काळामध्ये जे घटना होणार आहेत त्या घटनामध्ये आपण नसणार आहोत. कारण आपण पृथ्वीवर नसणार आहोत, आपण स्वर्गामध्ये असणार आहोत. जसं तुम्ही प्रकटीकरण वाचा. प्रकटीकरणमध्ये जे आहे पुस्तक हे क्रोनॉलॉजिकल पुस्तक आहे. आता याच्यामध्ये काय झालं, अध्याय 1 आणि 3 मध्ये आपण मंडळीचा उल्लेख पाहतो, चर्चेचा उल्लेख पाहतो. नंतर 4 मध्ये परमेश्वर येशू ख्रिस्ताने योहानाला वरती बोलवलं. हे जे आहे हे स्वर्गरोहणाचं प्रतीक आहे. आणि तुम्ही अध्याय 4 नंतरच्या घटनाचा उल्लेख झालेला आहे, त्या घटनामध्ये जे आहे कुठेही मंडळीचा उल्लेख नाही आहे. का? कारण मंडळी तेव्हा पृथ्वीवर नसेल, तेव्हा स्वर्गात असेल. तर प्रियानो, हीच देवाची इच्छा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, पुष्कळ ख्रिस्ती लोक म्हणतात आपल्याला ख्रिस्त विरोधीचा सामना करावा लागेल, आपल्याला जे मार्क ऑफ द बीस्ट आहे ते घ्यावं लागेल, आपल्याला कठीण परिस्थितीतून जावं लागेल. ही चुकीची गोष्ट आहे. आपण वाचूया लूका अध्याय 22 ते 36. जसे नोहाच्या दिवसात झाले तसेच परमेश्वराच्या पुत्राच्या दिवसात पण होईल. नोहाने तारवात प्रवेश केला आणि मग महापूर आला व त्या सर्वांचा नाश झाला. त्या दिवसापर्यंत जे खात होते, पीत होते, लग्न करून घेत होते आणि लग्न करूनही देत होते, त्याचप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले तसेच होईल. ते खात होते, पीत होते, विकत देत होते,
लागवड करीत होते, बांधित होते. पण ज्या दिवशी लोट सदोम सोडून बाहेर निघाला त्या दिवशी आकाशातून आग व गंधक याचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रकट होण्याच्या दिवशी असे घडेल. तर प्रियानो, इथं आपल्याला एक पॅटर्न दिलेला आहे. जसं नोहाच्या दिवसात झालं, जसं लोटाच्या दिवसात झालं, तसंच जे आहे तसंच आता जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल तसंच होणार आहे. आजकाल आपण बघतो की लोक जे आहेत ते जगिक गोष्टीमध्ये व्यस्त आहेत, लग्नामध्ये व्यस्त आहेत, लग्न लावून देतात, लग्नामध्ये लग्न करतात, मद्यपानात व्यस्त आहेत, पार्टीजमध्ये व्यस्त आहेत, सगळ्या जगिक गोष्टीमध्ये ते व्यस्त आहेत. आणि तसंच नोहाच्या काळात होतं, तसंच लोटाच्या काळात होतं. ते पापामध्ये ते जे आहेत ते व्यस्त झाले होते. नोहाने पुष्कळ 100 वर्ष त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही पश्चाताप करा. अब्राहामांनी पण सदोम आणि गमोराला पश्चाताप करण्याची संधी दिली, पण त्यांनी पश्चाताप केला नाहीये. मग प्रियानो, काय झालं जेव्हा नोहा तारवात गेला, जेव्हा तो आत त्यात गेला, तेव्हा काय झालं, तेव्हा महापूर आला. आणि जेव्हा लोट सदोम आणि गमोरातून बाहेर पडला तर काय झालं, अग्नीच्या द्वारे त्या शहराचा नाश झाला. प्रियानो, आता हेच पॅटर्न आहे. जेव्हा आपण ह्यातून बाहेर पडू, या पृथ्वीहून बाहेर पडू, आपण स्वर्गात जाऊ, तेव्हा ह्या पृथ्वीवर देवाचा महान कोप, देवाचा क्रोध जे आहे तो स्वर्गातून पृथ्वीवर येणार आहे. म्हणून खूप आवश्यक आहे की आपलं तारण होणं खूप आवश्यक आहे. कारण जेव्हा आपलं तारण होईल तेव्हा आपण रॅप्चरद्वारे आपण स्वर्गात जाऊ आणि आपल्याला ह्या 7 वर्षाच्या भयावह काळातून जाण्याची आपल्याला गरज नाही आहे, कारण तो खूपच भयावह काळ असेल. तर प्रियानो, ही एक सत्यता आहे. रॅप्चर एक सत्यता आहे. क्लेशचा काळ ज्यानंतर होणार आहे ती एक सत्यता आहे. यावर विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो यावेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.